ओके. सो लास्ट टाइम जसं डिस्कस केलं पायथन प्रोग्रामिंग हे शिकायला किंवा समजून घ्यायला इझी आहे. ठीक आहे. सो त्यातला एक फर्स्ट टॉपिक आहे व्हेरिएबल्स. ठीक आहे. व्हेरिएबल्स म्हणजे काय की जेव्हा आपण मला कोणत्याही व्हॅल्यूला टेम्पररी स्टोरेज करून ठेवायचं आहे किंवा त्या प्रोग्रामपुरतं त्या एका कंटेनरमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायची आहे. ओके. आणि त्या कंटेनरला नाव द्यायचं असेल. आता हे का बरं करावं लागते ही प्रोसिजर ही समजून घेऊ आपण. होतं काय की जेव्हा पण तुम्ही प्रोग्राम कुठे स्टोअर करतात सो तो सगळ्यात पहिल्यांदा मेमरी युनिटमध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. आपण असं पकडू एक मेमरी युनिट असेल. मग तुम्ही जर प्रोग्राम लॅपटॉपमध्ये स्टोअर करतायत, पी सीमध्ये स्टोअर करतायत, ठीक आहे, तर किंवा सर्व्हर्सवरती स्टोअर होतं तुमचा प्रोग्राम, मग तो कुठं ना कुठेतरी एका मेमरी युनिटमध्ये स्टोअर होत असेल. करेक्ट आहे. आता पुष्कळ वेळेस असं होतं की इनपुट आणि आउटपुट्स तुम्हाला युजरकडनं सुद्धा हवे असतील, व्हॅल्यूज युजरकडनं पण हवे असतील, किंवा तुम्हाला पण तुमच्या प्रोग्राम पुरते किंवा इन्स्ट्रक्शन पुरते काही ना काहीतरी व्हॅल्यूज यूज करायचे असतील. मग अशा वेळेस काय करायचं, त्याच्या व्हॅल्यूज असतात. जर युजरकडनं व्हॅल्यू येत असेल तर मला माहीत नाही ती व्हॅल्यू कोणती आहे किंवा काय प्रकारची व्हॅल्यू आहे. करेक्ट आहे. मग ती पण मला चेक करायची असेल, ती तर मी स्टोअर तर करून ठेवू शकतो कुठं ना कुठेतरी, पण मला तीच व्हॅल्यू यूज करून पुढे कमांड किंवा इन्स्ट्रक्शन द्यायच्या अकॉर्डिंग टू युजर व्हॅल्यू. ठीक आहे. किंवा मला पण कोणती तरी एक व्हॅल्यू असाइन करायची आहे किंवा एकदा स्टोअर करून ठेवायची कारण मला ती मल्टिपल टाईम्स वापरायची असेल, हे पण एक रिझन असू शकतं. मग अशा वेळेस काय होतं, हे जे मेमरी युनिट्स असतात ह्याच्यामध्ये जेव्हा आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करायला घेतो तर त्या मेमरी युनिटनं थोडंसं एक सिमिलर काइंड ऑफ दिसायला असतं. जसं की तुम्ही एक रॅक पकडा, ठीक आहे, किंवा जो अलमारी वगैरे असते त्या पद्धतीने, आणि प्रत्येक कप्पे दिसायला सारखे असतात. ठीक आहे. आता होतं काय की जेव्हा मला जर हा एक कंटेनर त्यातला यूज करायचा आहे, ठीक आहे, मग हा कंटेनर यूज करताना मला त्याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, चला असं पकडून घेऊ मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू पण स्टोअर केली. ठीक आहे. आणि व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर मला जर हा कंटेनर परत कॉल करायचा आहे कारण मला ती व्हॅल्यू यूज करायची ऑब्व्हियसली, मग अशा वेळेस काय होतं की ह्याचा जो ॲड्रेस असतो ना, तो ॲड्रेस प्रत्येक वेळेस चेंज होतो. जेव्हा पण तुम्ही प्रोग्राम रिफ्रेश करतात किंवा प्रोग्राममध्ये काही ॲड करतात किंवा डिलीट करतात, ठीक आहे, किंवा त्या मेमरी युनिटमध्ये सुद्धा काही चेंजेस होत असतील, तर तेव्हा तो जो ॲड्रेस असतो, जो इथं व्हॅल्यू मी जिथं स्टोअर केली आहे, तर तो जो ॲड्रेस आहे तो चेंज होतो. त्यामुळे मी विथ द हेल्प ऑफ दॅट ॲड्रेस, जो पण ॲड्रेस असेल, फॉर एक्झाम्पल 8F12 असा एक ॲड्रेस असेल, तर ह्या ॲड्रेसला कॉल करून ही व्हॅल्यू जर मला हवी असेल तर ते मला करता येत नाही. ठीक आहे. कारण ॲड्रेस दरवेळेस चेंज होतो, आत्ताच जसं म्हणलो. मग त्याच्याऐवजी मी काय करतो, मी तो कंटेनर कॉल करतो आणि तो कंटेनर कॉल करून त्याला नाव देतो. मग नाव दिल्याने काय होतं की त्या कंटेनरला नाव दिल्यामुळे मी पुढच्या वेळेस मला जर ती व्हॅल्यू हवी असेल तर मी त्या नावला कॉल करतो. नाव तर चेंज होणार आहे का? नाही. ॲड्रेस जरी चेंज झाला तरी त्याचं नाव चेंज होणार आहे का? नाही. त्यामुळे मी त्या कंटेनरला नाव देतो. एक असं पकडा की तुम्ही किचनमध्ये जर तुम्ही रॅक बघितले असतील तर त्या रॅकमध्ये सगळे डबे सारखे असतात. करेक्ट आहे. आणि प्रत्येक डब्यामध्ये काही ना काहीतरी पदार्थ ठेवलेला असतो. आता जर मला फॉर एक्झाम्पल बिस्किट्स हवेत आणि सगळे डबे दिसायला सारखे आहेत आणि मला त्यातला कोणत्या डब्यामध्ये बिस्किट ठेवलेत हे माहीत नसेल, तर मग मी काय करतो, पुढच्या वेळेस त्या डब्यांना स्टिकर्स लावतो की या डब्यामध्ये बिस्किट आहे, या डब्यामध्ये तांदूळ आहे. ठीक आहे. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट स्टिकर, विथ द हेल्प ऑफ दॅट लेबल, मी त्यातला जो पण पदार्थ मला हवा आहे तो मी यूज करू शकतो. सेम ॲज इट इज व्हेरिएबल्स पण तसेच असतात. एका प्रॉपर कंटेनर्स, मल्टिपल कंटेनर्स असतात, त्यातला मी एक कंटेनर उचलतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो आणि व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर त्याला लेबलिंग करतो. ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं डिक्लेरेशन. मी ते व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे. मग हे डिक्लेअर करताना काय करतात तुम्ही, एकतर व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर असाइन ऑपरेटर वापरायचं म्हणजे इक्वल्स टू, आणि व्हॅल्यू, जी पण तुम्हाला व्हॅल्यू असाइन करायची. ओके. आता यामध्ये व्हेरिएबल नेम समजा मी नम दिलं आहे, असाइन ऑपरेटर यूज केलं आहे, आणि 25 ही माझी व्हॅल्यू आहे. ओके. आता हा जो व्हेरिएबल क्रिएट झाला आहे नम नावाचा, ज्याच्यामध्ये 25 व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे,
हे मला चेक करायचे की 25 व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे की नाही. म्हणजे मला कोणाला कॉल करावं लागेल, सो नमला कॉल करावं लागेल. करेक्ट आहे. मग मी त्याच्यासाठी मी काय करतो, प्रिंट स्टेटमेंटमध्ये नम हा व्हेरिएबल पास करतो. ठीक आहे. मग यात होतं काय की प्रिंट स्टेटमेंटमध्ये जे पण तुम्ही पास कराल, किंवा जर व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबल पास केला आहे, किंवा डबल कोटेशन्समध्ये कोणता टेक्स्ट किंवा स्ट्रिंग तुम्ही त्याच्यामध्ये पुट करत असाल, तुम्हाला आउटपुट टर्मिनलमध्ये त्याच्या आउटपुट, किंवा जर व्हेरिएबल कॉल केला तर व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले होते. ठीक आहे. आता आपण हे पाहिलं की व्हेरिएबल क्रिएट कशा करतात, त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर केल्या जाते, आणि तुम्ही त्याला कॉल कसं करतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये व्हेरिएबलला नाव देण्याचे पण काही नियम आहेत. ठीक आहे. सो ते नियम काय काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा जे पण व्हेरिएबलचं नाव असेल, ठीक आहे, आता हे जे व्हेरिएबलचं नाव दिलेलं आहे मी, सो व्हेरिएबलचं नाव देताना सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की एक तर त्याची सुरुवात लेटरनी व्हायला पाहिजे किंवा अंडरस्कोरनी व्हायला पाहिजे. ठीक आहे. एकतर मी अंडरस्कोर नम असं म्हणू शकतो किंवा नम असं म्हणेल. ओके. आता हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या पण व्हेरिएबलची सुरुवात ही नंबरनी नाही करू शकत. 9 नम असं नाही करू शकत. एक तर हे चालेल, पण हे चालणार नाही. ठीक आहे. हा एक पहिला नियम झाला. त्यानंतर सुरुवात कधीही मी जसं म्हटलं अंडरस्कोर किंवा नंबरनी, अंडरस्कोर किंवा कॅरेक्टरनी किंवा लेटरनी हवी, आणि नंबरनी नसायला पाहिजे. सेकंड की तुम्ही सिम्बॉल्समध्ये फक्त आणि फक्त अंडरस्कोर यूज करू शकतात, बाकी @ हॅशटॅग या गोष्टी यूज करू शकत नाही. सोपं एकदम पकडा की तुम्ही एक इंस्टाग्रामचा हँडल नेम देतात, सो त्याच्यामध्ये तुम्ही स्पेस नाही देऊ शकत, तर तुम्ही अंडरस्कोर वापरतात. करेक्ट आहे. सेम ॲज इट इज व्हेरिएबलचं नाव पण त्याच पद्धतीने दिलं जातं. एक तर अंडरस्कोरनी स्टार्ट करा, किंवा मग तुम्ही नेमनी किंवा लेटरनी स्टार्ट करा. ठीक आहे. हे काही नियम झालेत. ओके. आता त्याच्यानंतर काही पद्धती आहेत की ज्या पद्धतींना यूज करून तुम्ही व्हेरिएबलला नाव देऊ शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिलं पद्धत आहे, आता ही कसं असतं, ही काय ही एक पद्धत झाली. ठीक आहे. हा काय रूल नाही आहे. त्यामुळे यातली कोणती पण एक पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमच्या व्हेरिएबलला नाव देणं तुम्हाला सोपं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला एरर्स येणार नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा असतं कॅमल केस. कॅमल केस ही एक पद्धत अशी आहे याच्यामध्ये जर तुम्हाला नाव द्यायचं आहे तर तुम्ही नाव माय व्हेरिएबल असं देतात. म्हणजे की जो पण आता दोन अक्षरी प्रत्येक वेळेस आपण घेऊ, म्हणजे 2 वर्ड्स असतील, माय आणि व्हेरिएबल असे 2 वर्ड्स आहेत माझ्याकडे. त्यामध्ये मायचा एम हा स्मॉल असेल, म्हणजे फर्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर हे स्मॉल असतं, आणि सेकंड वर्डचं फर्स्ट लेटर हे कधी पण कॅपिटल असतं. हे आहे कॅमल केसिंगमध्ये. ठीक आहे. ही पद्धत काय झाली कॅमल केसिंगची. त्यामध्ये पास्कल केस अजून एक असतं, दुसरी एक पद्धत असेल. पास्कल केसमध्ये मी काय करतो की जो फर्स्ट वर्ड आहे त्याचा फर्स्ट लेटरसुद्धा, आणि जो सेकंड वर्ड आहे त्याचा फर्स्ट लेटरसुद्धा मी कॅपिटलमध्ये लिहितो. म्हणजे मायचा एम कॅपिटल लिहिला आहे आणि तो व्हेरिएबलमध्ये व्ही कॅपिटल लिहिला आहे. ठीक आहे. आता एक लास्ट अजून एक पद्धत झाली, ती म्हणजे स्नेक केस. सो स्नेक केसमध्ये मी काय करतो, माय अंडरस्कोर व्हेरिएबल, मला आता स्पेस नाही द्यायचा आहे त्यामुळे मी अंडरस्कोर यूज करतो. ठीक आहे. आता हेच मी कॅपिटलमध्ये पण लिहू शकतो, माय व्हेरिएबल. आता ह्याचे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकतात, पण पद्धत काय की जर तुम्ही 2 वर्ड्स असतील, त्यातलं फर्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर स्मॉल, सेकंड वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटलमध्ये लिहित असाल तर कॅमल केस झालं. त्याच्यानंतर दोन्ही वर्ड्सचे फर्स्ट लेटर तुम्ही कॅपिटलमध्ये लिहित असाल तर ते पास्कल केस झालं. आणि जर तुम्हाला स्पेस द्यायचा असेल तर त्याच्याऐवजी स्पेस तर तुम्ही देऊ शकत नाही बाय रूल, तर अंडरस्कोर यूज करायचं, त्या पद्धतीला आपण म्हणतो स्नेक केस. ठीक आहे. सो हे त्यातले टाईप्स झाले की तुम्ही या 3 प्रकारे कोणता पण एक केस यूज करून व्हेरिएबलचं डिक्लेरेशन करू शकतात किंवा व्हेरिएबलला नेमिंग करू शकतात. ठीक आहे. आता असाईनचा जो पार्ट आला, त्याचं बेसिक असाइनिंग तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एक्स असेल तर एक्समध्ये तुम्ही 10 जर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर इक्वल्स टू हा माझा असाइन ऑपरेटर झाला. ठीक आहे. तर आता ह्याच्या वेळेस काही 2-3 पद्धती आहेत. ते म्हणजे की जर माझ्याकडे मल्टिपल व्हॅल्यूज आणि मल्टिपल व्हेरिएबल्स असतील ॲट अ वन सिंगल टाईम, तेव्हा मी
या पद्धतीने सुद्धा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो आणि व्हॅल्यू असाइन करू शकतो. म्हणजे एक्स कॉमा वाय कॉमा झेड हे तिन्ही वेगवेगळे व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, इथं बघा कंटेनरमध्ये हे 3 वेगवेगळे कंटेनर क्रिएट होतात. एक्स वाय झेड या तिन्ही कंटेनर वेगवेगळे क्रिएट झालेले. ठीक आहे, इक्वल्स टू म्हणजे आता व्हॅल्यू असाइन करायची म्हणून इक्वल्स टू, आणि मग त्याच्यानंतर माझ्या ज्या पण व्हॅल्यूज आहेत त्या 5, 10 आणि 11. ठीक आहे, मग आता असाइन होताना काय होतं, एक्सला 5 असाइन होतो, वायला 10 असाइन होतो आणि झेडला 11 असाइन होतं. ठीक आहे, म्हणजे 5, 10 आणि 11 या पद्धतीने असाइनिंग होतं. आता जर मला हे चेक करायचं आहे त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज आहेत का, त्याच्यासाठी प्रिंट एक्स प्रिंट वाय आणि जर मी प्रिंट झेड केलं तर मला आउटपुटमध्ये एक्सचं आउटपुट येईल 5, वायचा आउटपुट येईल 10 आणि झेडचा आउटपुट येईल 11. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज टू मल्टिपल व्हेरिएबल्स असाइन करू शकतात. आता हे जर थोडंसं उलटं असेल आणि माझ्याकडे व्हॅल्यू एकच असेल, ठीक आहे, म्हणजे 5 हे एवढीच एक व्हॅल्यू असेल, पण माझ्याकडे जर व्हेरिएबल्स मल्टिपल असतील, सो अशा वेळेस मी काय करतो, कॉमाच्या ऐवजी मी इथं इक्वल्स टू ऑपरेटर वापरतो. ठीक आहे, किंवा असाइन ऑपरेटर वापरतो. एक्स इक्वल्स टू वाय इक्वल्स टू झेड, म्हणजे एक्स इक्वल्स टू वाय इक्वल्स टू झेड, म्हणजे हा 5 जो आहे ही 1 व्हॅल्यू जी आहे ती याच्यामध्ये सुद्धा स्टोअर होते आणि ती झेडमध्ये सुद्धा स्टोअर होणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक्स जरी कॉल केलं प्रिंट केलं तर तुम्हाला 5 मिळेल, वाय जरी प्रिंट केलं तरी तुम्हाला 5 मिळेल, झेड जरी प्रिंट केलं तरी तुम्हाला 5 हीच व्हॅल्यू दिसून येईल. ओके, आता जर असं असेल की मला एका व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्यात, आता मी काय केली, एक व्हॅल्यू मल्टिपल व्हेरिएबल्समध्ये स्टोअर केली. हेच याच्या उलटं जर असेल, मला मल्टिपल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एका सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायच्या असतील, त्याच्यासाठी मी काय करतो, ए या नावाचं एक व्हेरिएबल कॉल करायचं, इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेट, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या मल्टिपल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मी इथं पुट करणार, स्क्वेअर ब्रॅकेट माझं क्लोज करणार, आणि त्यानंतर मग मी काय करेल, ह्यांना अनपॅक करेल. ठीक आहे, सो प्रत्येक व्हॅल्यूला एक एक व्हेरिएबल असाइन करेल. तर आता हे ना लिस्ट आणि टपलमध्ये आपण पुढे बघणार आहोत, सो ते तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. फक्त आपण एक व्हेरिएबलला व्हॅल्यूज काय काय पद्धतीने असाइन करू शकतो आणि त्यांना त्याचं अनपॅकिंग कसं होतं हे फक्त आपण याच्यामध्ये बघतो. ठीक आहे, मग यात मी काय करणार की एक्स कॉमा वाय कॉमा झेड जसं आपण आधी केलं, मल्टिपल व्हॅल्यूज टू मल्टिपल व्हेरिएबल्स ला असाइन जर करायचं असेल तर त्यासाठी मला कॉमा वापरायचा असतो, एक्स कॉमा वाय कॉमा झेड, आणि मग जो ए व्हेरिएबल आहे जो मी इथं कॉल केला आहे. आता इथं काय होतं, हा जो कंटेनर आहे ज्याच्यामध्ये 5, 10 आणि 11 होतं, हा ए नावाचा कंटेनर, हा काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो प्रत्येक कंटेनरला सेपरेट व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स वाय झेड, म्हणजे 5 असाइन होतो एक्समध्ये, 10 असाइन होतो वायमध्ये आणि 11 असाइन होतो झेडमध्ये. ठीक आहे, मग जेव्हा मी हे प्रिंट करून बघतो, प्रिंट एक्स प्रिंट वाय आणि प्रिंट झेड, मला आउटपुटमध्ये याची 5, याची 10 आणि याची 11 असं मला आउटपुट दिसून येतं. ठीक आहे, सो हे झालं व्हेरिएबल्सचं की जिथं तुम्ही एक व्हेरिएबल क्रिएट करू शकतात. ठीक आहे, किंवा त्यांना व्हॅल्यूज असाइन करू शकतात. आता अजून एक पार्ट आहे त्यातला की तुम्ही आउटपुट कसं बघता. ठीक आहे, आता आपण युजली काय करतो की जर मला कोणताही एक मेसेज किंवा टेक्स्ट आउटपुट बॉक्समध्ये दाखवायचा आहे तर मी फक्त काय करतो, प्रिंट हॅलो रोबोटा. ठीक आहे, मग मला आउटपुट बॉक्समध्ये असाच्या असा मेसेज दिसून येतो, हॅलो रोबोटा, हा मेसेज मला तिथं दिसून येतो. ठीक आहे, आता हेच मी एका व्हेरिएबलमध्ये हे सेम टू सेम टेक्स्ट स्टोअर करू शकतो. मला फक्त काय करायचं आहे, त्या व्हेरिएबलचं नाव इक्वल्स टू ती व्हॅल्यू, पण डबल कोटेशनमध्ये लिहायचं. लक्षात ठेवा, जी पण स्ट्रिंग किंवा टेक्स्च्युअल डेटा असेल किंवा टेक्स्ट फॉर्ममध्ये किंवा वर्ड फॉर्ममध्ये जो डेटा असतो ज्याला आपण स्ट्रिंग म्हणतो, त्याला डबल कोटेशन किंवा सिंगल कोटेशन्समध्ये लिहायचं आहे. डेटा टाईप्समध्ये आपण ते डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण आपल्याला हे वापरायचं आहे त्याच्यामुळे
हे लक्षात ठेवायचं की एक तर डबल कोटेशन किंवा सिंगल कोटेशन हवं कंपल्सरी. आता हेच मी प्रिंट केलं एक्सला तर मला हॅलो रोबोटा हे आउटपुटमध्ये दिसून येईल. ओके, आता ह्याच्यामध्ये ना मी सेपरेटली पण प्रिंट करू शकतो. म्हणजे हॅलो एकामध्ये प्रिंट करू शकतो आणि वायमध्ये मी रोबोटा प्रिंट करतो. ठीक आहे, आता मला जर हॅलो रोबोटा एकत्र हवं असेल तर त्याच्यासाठी मी काय करतो, प्रिंटमध्ये एक्स कॉमा वाय आणि अजून एक माझ्याकडे ऑप्शन आहे ते म्हणजे एक्स प्लस वाय. सो आता हे जे कॉमा आणि प्लस आहे ह्याला म्हटलं जातं कॉन्कॅटिनेशन. सो कॉन्कॅटिनेशन काय असतं, कॉन्कॅटिनेशन म्हणजे एकत्र करणं किंवा दोन व्हेरिएबल्समधल्या व्हॅल्यू एक करून आउटपुटमध्ये दाखवणं किंवा प्रिंटमध्ये पास करणं, किंवा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं असेल तर मी दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. ठीक आहे, आता यात मी काय करतो की जे पण दोन व्हॅल्यूज आहेत हॅलो आणि रोबोटा यांना काय केलं आहे, एक तर कॉमा दिलं आहे. सो कॉमा दिला आहे तर कॉन्कॅटिनेट झालं म्हणून हॅलो रोबोटा प्रिंट दिसेल तुम्हाला आउटपुटमध्ये, किंवा प्लस जरी केलं तरी हॅलो रोबोटा दिसून येईल. पण आता हेच जर रोबोटाच्या ऐवजी इथं नंबर असता 5, ठीक आहे, तर मला आउटपुटमध्ये एक्स कॉमा वायच्या वेळेस हॅलो 5 असं दिसायला पाहिजे. करेक्ट आहे, पण एक्स प्लस वायच्या वेळेस मला एरर येईल. याचं कारण असं आहे की एक्समधली जी व्हॅल्यू आहे ती आहे स्ट्रिंग किंवा त्याला टेक्स्ट म्हणून, ठीक आहे, किंवा कॅरेक्टर आहे, आणि जी वायमधली आहे ती आहे इंटिजर, नंबर आहे तो एक. ठीक आहे, मग कधीतरी ॲक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा एक इंटिजर आणि एक जे पण टेक्स्ट आहे तो एकत्र किंवा ॲडिशन होऊ शकतं का, त्याचं नाही. त्यामुळे अशा वेळेस जेव्हा तुमच्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ म्हणजे डेटा टाईप असेल, तुमचा फर्स्ट व्हॅल्यूमधला डेटा टाईप आणि सेकंड व्हॅल्यूमधला डेटा टाईप हा वेगवेगळा असेल, तेव्हा तुम्ही कॉमा ही पद्धत वापरायची कॉन्कॅटिनेशनसाठी किंवा एकत्र करण्यासाठी, दोन व्हेरिएबल एकत्र करायसाठी. पण तुम्ही प्लस नाही वापरू शकत. हां, हेच जर असं एक्झाम्पल असतं, या 5च्या ऐवजी जर मी म्हणा 10 असेल तर आता याच्या वेळेस आउटपुट बघा वेगवेगळं दिसेल. याच्या वेळेस आउटपुट येईल तुम्हाला फर्स्ट याचा आउटपुट येईल 10 5 असं. ओके, कारण एकत्र केलं आहे फक्त 10 आणि 5ला. पण एक्स प्लस वायचा आन्सर येईल तुम्हाला 15, कारण 10 प्लस एक्स प्लस वाय काय ॲडिशन होणार तिथं, मग 10 प्लस 5 15, कारण ते इंटिजर आहे. ते अशा वेळेस लक्षात ठेवा की जर तुम्ही टेक्स्ट आणि इंटिजर डेटा कॉन्कॅटिनेट करत असाल तर कॉमा वापरायचा. दोन्ही जर सेम डेटा टाईपचे असतील तर त्यात पण लक्षात ठेवायचं, जर स्ट्रिंग असेल तर तुम्ही ॲडिशन केलं तर तुम्हाला तसं वाक्य एकत्र दिसेल, पण नंबर असेल तर तुम्हाला त्याचं ॲडिशन होऊन त्याचा आन्सर दिसेल, आणि कॉमा दिला तर जशाच तसे बाजूबाजूला नंबर तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, हे व्हेरिएबलमधलं होतं. व्हेरिएबलमध्ये जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात. अदरवाईज आजची सभा झाली असं मी जाहीर करतो. बाय बाय.